त्यावेळेस मी एमबीबीएस ला गेलो समजा, आणि ज्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंगच्या वेळेस एक आय एस ऑफिसर आले होते. मग त्यांचं स्पीच वगैरे भाषण वगैरे ऐकून मला, आणि त्यांचं एक असतं ना सोसायटीसाठी करण्याचं काहीतरी ध्येय वगैरे, ते पाहून मी जरा जास्त इन्स्पायर झालो. ते आज पण आमच्या गावातला पहिला क्लास वन समजा म्हणलं तर मीच आहे. म्हणजे याच्या अगोदर आमच्या गावात कोणी एमपीएससी युपीएससी कोणी दिलेली बी नाही, आणि कोणी पास पण झाले म्हणजे एमपीएससी युपीएससी माहित पण नाही. आमच्या गावात अजून कोणी तयारी नाही करत आहे. आम्ही तर कधी टेस्ट सिरीज वगैरे लावत नसायचो. क्लास फक्त आम्ही सुरुवातीलाच केले 7-8-9 महिने. नंतर मग आम्ही क्वेश्चन पेपर घरी आणणं आणि सगळ्यांनी क्वेश्चन बसणं आणि क्वेश्चन पेपर डिस्कस करणं. तर हीच आमची स्ट्रॅटेजी असायची. तू किती दिवस झाले टाइमपास करायला, तू एक एमबीबीएस झालाय, 2 लाखाचा माणूस म्हणायचे, आणि तू 2 लाख रुपये महिन्याचे सोडून तुम्ही असं टाइमपास करायला आहे. मग असं मला 1-2 जण म्हणले होते की आता मी पास झाल्यानंतर सर माझा सर्वात जास्त सत्कार जर कोणी केला असेल तर मराठा बांधवांनी केलेला. आता मी वंजारी समजा, मराठा बांधवांनी माझा सगळ्यात जास्त सत्कार केला. नमस्कार, मी विष्णू सानप. प्लेट्सअप मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 4-5 महिन्यापासून बीड बद्दल अनेक चर्चा होत आहेत, नकारात्मक चर्चा होत आहेत, आणि संतोष देशमुख जे मस्साजोगचे सरपंच होते त्यांची हत्या झाल्यानंतर या चर्चा गेल्या अनेक दिवस म्हणजे आताही सुरू आहेत. हे सगळं बीड बद्दल चर्चा सुरू असताना, बीडची बदनामी होत असताना, बीडमध्ये नेमकं काय होतंय, बीडमध्ये काय चाललंय, असं महाराष्ट्रभर त्यावर चर्चा गेल्या. मात्र या दरम्यानच काही बीडमधील मुलं असतील, काही नागरिक असतील, हे संघर्ष करतात आणि त्यातूनही काही सकारात्मक गोष्टी पुढे आणतात. अशीच एक सकारात्मक गोष्ट आणि असाच एक नितीन सानप या युवकाचा संघर्ष मी आपल्या पुढे आज उलगडणार आहे. नितीन सानप माझ्यासोबत आहेत. नितीन, तुमचं लेट्सअप मध्ये स्वागत आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. एक सांगायचं राहून गेलं की नितीन सध्या एमपीएससीची वर्ग 1 ची परीक्षा असिस्टंट कमिशनर फूड अँड ड्रग्स ही तो पास झालेला आहे. शिवाय त्यांनी युपीएससी मध्ये 5 मेन्स दिल्या. हा सगळा संघर्ष मी आज उलगडण्याचा प्रयत्न करतोय. नितीन, स्वागत, तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा. कसं पाहता या सगळ्या प्रवासाकडे? युपीएससीच्या 5 मेन्स असतील, त्यानंतर तुम्ही एमपीएससी मध्ये पण तुमचं नशीब आजमावलं, अभ्यास केला. युपीएससी आणि एमपीएससी हा दोन्हीचा अभ्यास एकत्रित करणं ही सोपी गोष्ट नाही, मात्र तुम्ही ते केलं आणि आज तुम्ही असिस्टंट कमिशनर हे पद मिळवलेलं आहे. सुरुवातीला समजा आता माझं तर एमबीबीएस झालेलं होतं समजा, 11 म्हणजे समजा 10वी-12वी पर्यंत समजा मी खेडेगावातच राहिलेलो होतो. खेड्याच्या गावात नंतर मग माझा प्रवास सुरू झाला तो एमबीबीएस ला बी मी लातूरला होतो, आणि लातूरला काही तेवढे एवढे चांगले क्लासेस नव्हते. मला ज्यावेळेस लातूरला ज्यावेळेस आमचं गॅदरिंग वगैरे व्हायचं ना, त्यावेळेस आमच्या लातूरला एक म्हणजे एक आय एस ऑफिसर कलेक्टर त्यावेळेस लातूरचे भेटायला आले होते. त्यावेळेस त्यांचं ते सगळं वगैरे पाहून मला असं वाटायचं की आपण बी यांसारखंच आय एस वगैरे व्हावं. तेव्हा मला आय एस झाला म्हणजे आवड लागली. पण त्यावेळेस आता तरी बऱ्यापैकी ऑनलाईन एज्युकेशन वगैरे चालू झाले, त्यावेळेस काही एवढे क्लासेस वगैरे नव्हते. मग ज्यावेळेस एमबीबीएस झालं समजा, इंटर्नशिप झाली आमची लातूरला, आणि त्याच्यानंतर मग असं ठरवलं की आपण आता युपीएससी करायची. पण क्लास त्यावेळेस मग ती एकच नाव होतं की दिल्लीलाच, म्हणजे युपीएससी करायची म्हणजे दिल्लीला जावं लागायचं. मग तेव्हा माझा मित्र आम्ही दिल्लीला गेलो, आणि त्याच्यानंतर जो आमचा प्रवास चालू झाला तर मग आम्ही जवळपास 5 मेन्स दिल्या, सोबतच दिले मेन्स. आणि नंतर मग कोविडच्या वेळेस ज्यावेळेस कोरोना वगैरे आला ना, त्यावेळेस मग जॉईन करावं लागलं मेडिकल ऑफिसर म्हणून. त्यावेळेस मग भरपूर दिवस 2-3 वर्ष काम केलं, आणि त्याच्यानंतर मग हे एमपीएससी समजा. मी त्याकडे सगळं येणारच आहे विस्ताराने, पण कुठेतरी युपीएससी करून आपल्याला तुम्हाला आयएएस व्हायचं असेल किंवा आयपीएस व्हायचं असेल, पण ते न मिळतात होता. तुम्ही आता एमपीएससी मधून तुम्हाला फूड अँड ड्रग्स मध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून तुम्हाला पद मिळालंय. तुम्ही समाधानी आहात की कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलंय असं वाटतं? नाही, समाधान तर आता आय एस म्हणजे आता एक ड्रीम असतं ऑब्व्हियसली, पण आता ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करायचं तर ही पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे. म्हणजे आता एक तर आय एस झाला असतं तर एक एवढं होतं की ऑल इंडिया सर्व्हिस होते, आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे इंडियामध्ये कुठं पण तुमचं ट्रान्सफर वगैरे असं आणि कुठं पण सर्व्ह करता आलं असतं. आता याच्यात एवढंच आहे की प्लस पॉईंट म्हणू शकतो की मी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातल्या आपल्या लोकांसाठी मी सर्व्ह करू शकतो. पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असल्यामुळे एक डिसिजन वगैरे घेण्याचं तुमच्याकडे पॉवर आहे. नक्की. तुमच्या मला लहानपणाकडे जायचंय, म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं, माध्यमिक शिक्षण कुठे झालं, हे जरा विस्तार. आता माझं प्राथमिक शिक्षण नाही काय, 1 ते 7वी पर्यंत समजा मी एक सांगळवाडी म्हणून एक छोट्या वाडी होती तिथं झालेलं. कुठला तालुका? रायमोच्या जवळच, शिरूर तालुका, शिरूर तालुका शिरूर कासा तालुका ना, तिथं झालेलं. एक रायमोच्या जवळच एक छोटं वाडी होती, तिथं झालं. नंतर मी 8वी 9वी 10वी रायमोलाच होतो, माध्यमिक शाळा श्री जालंधर गावाच्या शेजारीच. आणि नंतर 11वी 12वी एक पाडळी विद्यालय म्हणून होतं, पाडळी.
मराठी माध्यमातून मराठी तुमचं माध्यम शिक्षण. एकदम म्हणजे फक्त 11-12 म्हणजे 11वी सायन्स घेतलं मी. 10वी पर्यंत एक मराठी मीडियम मध्ये म्हणजे 7वी पर्यंत जिल्हा परिषद, नंतर एक माध्यमिक म्हणजे एक याच्यातच झालं समजा. तुम्हाला काय म्हणजे घरातून काय पार्श्वभूमी होती? वडील आई वडील तुमचे काय करत आता होते? वडील माझे म्हणजे आमच्या घरी आता शेतकरीच आणि दुकान वगैरे आहे समजा, हळद दुकान वगैरे असं. आणि बाकी मग शेती वगैरे असल्यामुळे ते घरून तो हेच होतं मग समजा पण शिक्षणासाठी. आता अनेकांना ही मुलाखत पाहणाऱ्यांना प्रश्न पडेल की गावात शिकलेला त्यात जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेला नितीन युपीएससी देण्यासाठी दिल्लीला जातो, परत एमबीबीएस होतो, म्हणजे अनेकांना कुतूहल आहे जाणून घेण्यासाठी. तुम्हाला म्हणजे कधी सुचलं की आपण हे केलं, म्हणजे एमपीएससी केली पाहिजे, युपीएससी केली पाहिजे? आता एक तर दोन गोष्टी त्याच्यामध्ये. एक तर ज्यावेळेस आमचे 10वी पर्यंत एक शिक्षक होते के.बी. जाधव सर म्हणून, तर ते आम्हाला सुरुवातीला असं एक आयडिया द्यायचे बाबा की एमपीएससी युपीएससी कसं असतं, काय असतं, काय. कदाचित मला असं वाटतं त्यांनी स्वतः पण दिलेली होती त्यावेळेस. आणि ते आमचं कसं होतं, खाजगी महाविद्यालय असतं ना ते आपलं जालंधर, म्हणजे ते ग्रँटवर वगैरे असतात. बरं. तसे लागले त्यांचं बीएससी मॅथ्स वगैरे झाले असतात, बीएससी मॅथ वगैरे, तर त्यांना बऱ्यापैकी माहिती होती. आणि ज्यावेळेस मी एमबीबीएस ला गेलो समजा, आणि ज्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंगच्या वेळेस एक आय एस ऑफिसर आले होते, मग त्यांचं स्पीच वगैरे भाषण वगैरे ऐकून मला, आणि त्यांचं एक असतं ना सोसायटीसाठी करण्याचं काहीतरी ध्येय वगैरे, ते पाहून मी जरा जास्त इन्स्पायर झालो. 10व्या वर्गात? नाही 10वी नाही, एमबीबीएस ला असताना मी हे झालं. आणि त्याच्यानंतर मग एक मित्र पण होता माझा, एक डॉक्टर विकास सुभेदार म्हणून. तर मग आम्ही ठरवलं की आपल्याला युपीएससी करायचं. मग आमची जर्नी सोबतच सुरू झाली. पण तुम्ही एमबीबीएस झाले होते, डॉक्टर झाले होते, अनेक जण तिथं थांबून जातात आणि पुढचं त्यांचं म्हणजे डॉक्टर पेशा पुढे ठेवतात, म्हणजे व्यावसायिक रित्या त्याला एक मोठं स्वरूप आणतात. पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण डॉक्टर म्हणूनच काम केलं पाहिजे आणि आता बस झालंय सेटल आयुष्य? नाही, म्हणजे कसं होतं की आता समाधानी अशी गोष्ट आहे की आपण जिथं मानू तिथं समाधान असतं. समजा आता काही काही असतात की बाबा ठीक आहे एमबीबीएस झालं त्यांना समाधान असतं, काही काही एमबीबीएस एमडी करतात तिथं समाधान असतं, काही काही एमडी नंतर पूर्ण डीएम वगैरे तसं बी करतात. तर माझं काय होतं की समजा आपण एमबीबीएस केलं, ठीक आहे म्हणलं, आता ग्रॅज्युएशन म्हणजे आपल्या पोटा पाण्याचं ठीक आहे म्हणलं, म्हणजे आपण आता उपाशी मरणार नाही. त्याच्यानंतर मग माझं होतं की बाबा आपण आता युपीएससी वगैरे करू, म्हणजे काहीतरी एक आपलं असतं नाही की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा एक काहीतरी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊन काहीतरी एक काम करता येईल, डिसिजन करता येईल, आणि जेणेकरून आपल्या एका छोट्या डिसिजन मुळे एक समाजावर किंवा सोसायटीवर एक चांगला काहीतरी एखादा आपल्याला मदत करता येईल. त्या दृष्टीने मला असं वाटलं की आपण युपीएससी एमपीएससी करावं. कोण होते ते आय एस जे तुमच्या gathering होते, त्यांचं नाव? त्यांचं नाव व्हीपी रावण का रावत काहीतरी असं होतं काहीतरी. ते तुम्हाला इन्स्पायर करून गेले? ते इन्स्पायर करून बरं. आणि ते पण डॉक्टर होते ते. बरं. म्हणजे आणखी महत्वाचं त्यांचं एमबीबीएस झालं आणि नंतर मग ते आय एस केलं होतं. बरं. तुमच्या आई वडिलांना किंवा तुम्हाला असं काय वाटलं होतं आपल्याला काय व्हायचं नेमकं, म्हणजे भविष्यात तुम्ही काय व्हावे असं तुमच्या आई वडिलांना? म्हणजे माझ्या वडिलांना, आई वडिलांना तर कसं होतं की त्यावेळेस आमच्या गावात एकच डॉक्टर झाला होता, एक एमबीबीएस होऊन नंतर डॉक्टर झाला होता. मग त्यामुळेच गावात सगळ्यांचं, म्हणजे आज पण आमच्या गावातला पहिला क्लास वन समजा म्हणलं तर मीच आहे. म्हणजे याच्या अगोदर आमच्या गावात कोणी एमपीएससी युपीएससी कोणी दिलेली बी नाही आणि कोणी पास पण झाले, म्हणजे एमपीएससी युपीएससी माहित पण नाही. आमच्या गावात अजून कोणी तयारी नाही करत एवढं. म्हणजे गावात फक्त की हायेस्ट पोस्ट मध्ये असं जर कोणी असेल तर एमबीबीएस किंवा एखादा एमडी केला असेल तोच, म्हणजे त्याच्या तेवढंच. आणि तेवढं जास्त हे नाहीये. म्हणजे मग त्याच्यावरून मला असं वाटलं की ठीक आहे आपण डॉक्टर तर आहे, मग काहीतरी नवीन आणखी थोडं काहीतरी वेगळं. आणि त्यामुळे मग थोडं एमबीबीएस झाल्यानंतर पण मला असं वाटलं की पुढे काहीतरी करावं. तुम्ही एमबीबीएस झाल्यानंतर परत युपीएससी द्यायला लागला, त्यावेळेस असं कोणी बोललं नाही का आता हे कशासाठी, नेमकं सगळं सेटल आयुष्य असताना असे कमेंट्स अशा आल्या का आणि कुठून आल्या? खूप वेळा, म्हणजे आता नातेवाईक असो किंवा बाकी आता गावातले लोक वगैरे असतात ना की बाबा, आणि एक तर एमबीबीएस झाल्यानंतर कसं होतं, तुम्ही आता युपीएससी कसं होतं माझे 5-7 वर्ष गेल्यानंतर, म्हणजे खूप लोकांचं असं असायचं की बाबा याचं अजून एमबीबीएस झालं नाही वाटतं, म्हणजे तुमच्या डॉक्टरच्या अभ्यासक्रमावर आणि किंवा याचं अजून एमबीबीएस चालू वाटतं, किंवा मग काय कायच असतं की बाबा अजून म्हणजे एमबीबीएस निघलं नाही, किंवा मग काहीतरी घोळे असं बी असतं, किंवा मग कधी कधी असतं की तुम्ही युपीएससी करायला गेलात पण मग तुमचं काही होत नाही, मग तेव्हा पण तुमच्यावर डाऊट घेतात लोक, किंवा कदाचित ते एमबीबीएस ला लागला असेल नंबर पण मग युपीएससी थोडा अवघड आहे, मग याच्याने होत नाही, असं होऊन जातं. युपीएससी ची म्हणजे प्राथमिक तयारी कुठे केली आणि कुठून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली युपीएससी ची खरी तयारी माझ्या दिल्लीतच, आम्ही मित्र सोबत तुम्ही थेट दिल्लीलाच गेलो होतो, कारण आम्हाला त्यावेळेस काही जास्त माहित नव्हतं. म्हणजे ऍक्च्युली मी तर कदाचित महाराष्ट्राला पहिला माणूस असेल की ज्यांनी पहिल्यांदा दिल्ली पाहिली नंतर मुंबई पाहिली. म्हणजे अगोदर मी डायरेक्ट दिल्लीला मुंबईला गेलेच नव्हतं, अगोदर कधीच मुंबईला गेलो नव्हतो मी. फक्त डायरेक्ट मी गेलो ते दिल्लीला,
आणि दिल्लीहून नंतर मग ज्यावेळेस मुंबई माझं सेंटर आलं मेन्सला, युपीएससीच्या मेन्स होतात ना त्या आपल्या राजधानी ठिकाणी होतं, मग तेव्हा मी मुंबईला गेलो. त्याच्या अगोदर मुंबईला कधीच गेलो नव्हतो. मग दिल्ली कोणी सांगितलं होतं तुम्हाला की बाबा दिल्लीला काय झालं होतं, UPSC करायची म्हणजे दिल्लीला जावं लागतं? आमचे एक सिनियर होते, ते अगोदर दिल्लीला गेलेले होते. आणि त्यांचे पण एक मित्र कोणतरी दिल्लीहून पास वगैरे झाले होते. हम्म. ते चर्चा असायची की बाबा की आता युपीएससी, आता तर सगळीकडे ट्रेंड आता ऑनलाईन वगैरे झालं, पण त्यावेळेस कसं होतं की तुम्हाला युपीएससी करायची म्हणजे दिल्लीलाच जावं लागणार असं होतं. मग आणि आमचं त्यावेळेस इंटर्नशिप वगैरे झालेली होती, त्यावेळेस काहीतरी 5-6 हजार रुपये वगैरे पगार असायचा. त्यातून थोडे पैसे जमलेले होते, मग त्या याने आम्ही गेलो दिल्लीला असं होतं. बरं, मग तिथे गेलेले असताना तुम्ही 5 मेन्स दिल्यात. हो तर मग कसा अभ्यास करा, म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. 5 तुम्ही हो, मेन्स 5. युपीएससीच्या दिल्या, हो. त्यासाठी प्रिलियम पास व्हावं लागते आणि हो. नंतरच मेन्स द्यावं लागते. तर कसा अभ्यास केला, कशी स्ट्रॅटेजी आखली तुम्ही? आता मी आणि आमचा मित्र आणि आमचा ग्रुप समजा डॉक्टर, नंतर बाकी फ्रेंड्स पण भेटले आम्हाला समजा. तर मग आम्ही कसं करायचो प्रिलियम साठी वगैरे नाही का, जे आम्ही तर कधी टेस्ट सिरीज वगैरे लावत नसायचो. क्लास फक्त आम्ही सुरुवातीलाच केले 7-8-9 महिने. नंतर मग आम्ही क्वेश्चन पेपर घरी आणणं आणि सगळ्यांनी क्वेश्चन बसणं आणि क्वेश्चन पेपर डिस्कस करणं. तर हीच आमची स्ट्रॅटेजी असायची. याच दृष्टीने आम्ही प्रिपेअर करायचो आणि त्याच्यातून भरपूर मग आज रिव्हर्स इंजिनिअरिंग असतं ना, मग हा क्वेश्चन आला, मग ह्या सोर्स मध्ये आला, मग हे पुस्तक आहे, मग आपलं हे पुस्तक वाचायचं. तशा प्रकारे आम्ही म्हणजे भरपूर एकत्र बसून आम्ही वाचायचो आणि मग ते बऱ्यापैकी रिव्हर्स इंजिनिअरिंग आम्ही सिलेबस कम्प्लीट करायचो. 5 मेन्स दिल्या, इंटरव्ह्यू पर्यंतही तुम्ही नाही. जाण्याचा प्रयत्न हो. केलेला आहे. पण कुठे गाडी अडत होती आणि काय चुकत होतं याची कारण मी म्हणून कारण म्हणजे काय झालं होतं, आता नॉर्मली तेच सांगितलं मी सुरुवातीला. माझं समजा 12वी पर्यंत जरी म्हणलं तरी मी खेडेगावातच होतो. आणि आता तर ठीक आहे, पण त्यावेळेस कसं होतं, कॉपी सेंटर वगैरे असायचे ना, म्हणजे बऱ्यापैकी कॉपी वगैरे असायचे. मग आपल्याला कसं असतं की लहानपणापासूनच आपल्याला मनाने लिहिण्याची जी सवय असते आणि त्यातली ते थेरॉटिकल लिहिण्याची सवय असते ना, ती खूप कमी असते. म्हणजे ऍटलीस्ट आता तरी चेंज झाला, आता तरी कॉपी वगैरे चालत नाही एवढ्या. पण मग मला खरंच जर कोणी मनाने लिहिण्याची समजा किंवा असं थेरॉटिकल लिहिण्याची वगैरे, तर ते एमबीबीएस ला गेल्यानंतर. त्याच्या अगोदर कसं होतं की आता कसं असतं, एमबीबीएस लागताना बी सीईटी वगैरे असते. म्हणजे ज्यावेळेस कसं असतं की तुम्हाला जस्ट रिकाम जागा भरल्यासारखं वगैरे असतं, पण ज्यावेळेस तुम्हाला खरं लिहावं लागतं अनालिटिकल वगैरे, मग ते लिहिताना तुमचा खरा कस लागतो. मग त्यावेळेस तुमचं ज्यावेळेस असतं ना की ते स्किल एक लिहिणं, कधी कधी काय असतं तुमच्याकडे नॉलेज खूप असतं, पण ते ऍक्च्युअल पेपरवर ज्यावेळेस तुम्ही मांडता त्यावेळेस ते खूप डिफिकल्ट जातं. पहिला शब्द काय लिहावा हेच महत्वाचं राहतं. मग त्याचं इंट्रोडक्शन, त्याची बॉडी, कन्क्लुजन, मग ह्या गोष्टी आहेत ना. मग ह्या गोष्टी मी जसं युपीएससी ला गेलो, जेव्हा कळायला लागलं की मला हे लिहायचंय बाबा, असं असतंय, मग मला त्यावेळेस वाटायचं यार आपण कुठेतरी आपलं बॅकग्राऊंड कुठेतरी वीक आहे, की आपण हे लहानपणापासून ह्या गोष्टी केल्या नाही म्हणून आपल्याला आता ह्या एवढ्या आवड जात आहेत. मग हे तिथं कळायला लागलं मला. तुम्ही मेडिकल फील्ड मधून तिकडे गेले होते UPSC ला अभ्यास करा. मग आता हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, जीएसचे जे विषय आहेत त्याची तयारी कशी केली? फार त्रास झाला असेल? नाही, ऍक्च्युअली 10वी-12वी आता आपलं कसं असतं माहितीये का की 10वी पर्यंत समजा बऱ्यापैकी आपलं मराठी मीडियम मधून हिस्ट्री वगैरे झालेलं असतं. फक्त आम्ही सुरुवातीलाच मग काय होतं, आपले जे एनसीईआरटी वगैरे असतात ना ते वाचलेले होते थोड्याफार, म्हणजे एमबीएसच्या शेवटच्या इंटर्नशिपला वगैरे. त्यामुळं बऱ्यापैकी आम्हाला ते सोपं गेलं. आणि हिस्ट्री जिओग्राफी तसं बऱ्यापैकी आपल्या म्हणजे आवडलेच असतं, म्हणजे बऱ्यापैकी आपण लहानपणी आपल्या सिलेबसच पार्ट आहे. हा नवीन एक जर विषय म्हणलं तर जो अर्थशास्त्र, इकॉनॉमी वगैरे असतं, ज्याला आपण पहिल्यांदाच म्हणजे हे करतो, अगोदर कधी आपलं तेवढं संबंध येत नाही. मग त्या गोष्टी नंतर मग हळूहळू शिकावं लागेल. प्रेक्षकांना आणि जे युपीएससी करतात त्यांच्यासाठी हा एक चांगलं उत्तर आहे की म्हणजे आपण जर 10वी पर्यंत 12वी पर्यंत चांगला अभ्यास केला तर युपीएससी करत असताना सुद्धा त्याचा उपयोग होतो. आपली चर्चा कंटिन्यू करूयात. मेन्स साठी तुम्ही स्पेशल विषय कुठला निवडला? मेन्स म्हणजे अँथ्रोपॉलॉजी होतं सर. अँथ्रोपॉलॉजी ते निवडण्याचं काय? अँथ्रोपॉलॉजी सगळ्यात महत्वाचं कारण काय होतं, आता मी तेच सांगितलं अगोदर, पण कसं मी आता माझं कसं होतं की 10वी पर्यंत मी तेवढं रिटर्न तेवढं स्ट्रॉंग नव्हतं. आणि नंतर मी एमबीबीएस केलं. मग एमबीबीएस बी कसं सायंटिफिक आहे समजा. आता तिथं कसं होतं तुम्हाला अनालिटिकल लिहावं असं काही नाही, तिथं असं ऑब्जेक्टिव्ह असतं. म्हणजे तुम्ही एकतर एवढ्या गोष्टी पाठ करून जाणार, तेवढ्या पॉईंट्स मध्ये लिहिणं. पण ज्यावेळेस तुम्हाला युपीएससी लिहावं लागतं त्यावेळेस अनालिटिकल लिहावं लागतं. खूप थिंकिंग असते, खूप समजा एसे आणं, इथिक्स असं खूप साऱ्या गोष्टीमध्ये असतं, बाकी पण याच्यामध्ये. मग मला अँथ्रोपॉलॉजी कुठेतरी असं थोडा सायंटिफिक विषय वाटला, की जिथं कसं आहे की तुम्हाला जस्ट असं तुम्ही एकदम असं पाठ करून आलं आणि लिहिलं या टाईप मध्ये, आणि बऱ्यापैकी मार्क्स वगैरे येत होते, आणि बऱ्यापैकी तो मेडिकल सायन्स रिलेटेड होता बराचसा पोर्शन, म्हणून मग अँथ्रोपॉलॉजी घेतलं सर. तुम्ही युपीएससीच्या 5 मेन्स दिल्या, सगळं म्हणजे तुम्हाला यश आलं नाही, एवढं असं कधी वाटलं का? तुम्ही खचले का? आणि कधी नैराश्य आलं का? यार यार आपण उगाच या फील्ड मध्ये आलो, बरं होतं आपलं डॉक्टर. हो, म्हणजे सुरुवातीला आता कसं असतं की आपल्याला आता नॉर्मली म्हणजे जवळपास सगळ्याच मुलांना असं असतं अपेक्षित की बाबा मी गेलो म्हणजे एखादा 1-2 वर्षात मी IAS होईल किंवा IPS होईल, काहीतरी घेऊन बाहेर पडेल. पण कधी कधी असतं की ती जर्नी ना खूप कमी लोकांच्या नशिबात असते की 1-2 वर्षात पास होणं. भरपूर साले एक समजा ऍटलीस्ट नाही म्हणलं तरी 70-80% मुलांना थोडा संघर्ष करावाच लागतो. मग माझं तर
आता एमबीबीएस म्हणून थोडं बॅकअप होतं मला, समजा मी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब करू शकत होतो, त्यामुळे सुरुवातीला तर माहिती नाही, पण नंतर नंतर थोडं यायचं टेन्शन कधी मध्ये की अरे असं वाटायचं की आपण उगाच इकडे आलो. माझ्या सोबतचे मुलं समजा कोणी एमडी केलेलं आहे, कोणी आता जॉब करायला आता काहींचे लग्न वगैरे झालेले असतात, मग त्यांचे हे भरपूर सारे गोष्टी वगैरे, मग कुठेतरी वाटायचं की आयुष्यात तो एक अँगलने आपण पाठीमागे वगैरे राहिलो की काय असं वाटायचं. पण नंतर असं वाटायचं की ठीक आहे बाबा, ऍटलीस्ट मग आपण एक जरी परीक्षा पास झालो त्यांच्या पुढे आपण जाऊ शकतो, मग हे व्हायचं. आणि मग माझं माझं ऑप्शन बी म्हणतो ना आपण, एक तुमच्याकडे काहीतरी एक ऑप्शन, तर माझ्याकडे होतं की मग जर नाही झालं तर माझा एक विचार होता की मी तर मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन येईल आणि एक तर मग थोडं क्लास वगैरे सुरू करेल समजा एक, तर त्या दृष्टीने मी इकॉनॉमी, इव्हन ते राज्यसेवेचं GS4 इकॉनॉमीचं क्लास पण सुरू केला होता. पण आता तुम्हाला 5 परीक्षेला म्हणजे UPSC ला अपयश आलं, मेन्स दिले तुम्ही, काही कमी नाहीये त्या गोष्टी, पण असे तुम्हाला आता तुम्ही असिस्टंट कमिशनर इथे झालात आणि तुम्हाला बॅकअप पण होता, पण असे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे बॅकअप नसतो, बी प्लॅन नसतो, पण त्यांच्या मनात काय विचार चालू असतात? नाही नाही, हे खरंच खूप महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस नाही का, आता मला स्वतःला पण नाही का कधी, माझ्याकडे तो प्लॅन बी होता, समजा मी डॉक्टर होतो, पण मी स्वतः पण कधी कधी विचार करायचो की बाबा काही इंजिनियर्स असतात किंवा कधी कधी असतात काही की BA वगैरे करून आलेले असतात, त्यांच्याकडे काहीच नसतं, की हे जर झालं तर नाही तर मग डायरेक्ट जाऊन शेतातच काम करणं असं आहे. मग त्यावेळेस खरंच त्यांच्यासाठी खूपच म्हणजे एक आपणच ती म्हणजे इमॅजिन करू शकतो, खूप डिफिकल्ट सिच्युएशन असते. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं काय होतं माहितीये का, की थोडे दिवस असतात की सुरुवातीला, नंतर कसं होतं, एक तर वय वाढत चाललेलं असतं, लग्नाचं एक टेन्शन असतं, कारण एकदा वय वाढलं का मग त्याचं एक घरून टेन्शन असतं, लग्नाचं टेन्शन असतं, एक तर पोस्ट नसती, मग त्यावेळेस हे माणूस सगळीकडून असं कुठेतरी एकदम असं एकदम सापडल्यासारखं. तुम्हाला कधी लग्नाचं वगैरे याचं काही प्रेशराईज प्रेशर होतं मला, म्हणजे सोसायटी मधून काय असे टोमणे टामणे? खूप लग्नाचे तर खूप प्रेशर होतं माझ्यावर, की लग्न म्हणजे आता MBBS झालाय, मग का बरं थांबलंय, किंवा मग MD करावा, काहीतरी लग्न करावं, असं खूप सारं प्रेशर येत होतं. पण माझं होतं की ठीक आहे, आता शेवटची परीक्षा आहे, मग आता याच नंतर आपण करू, असं टाईप मध्ये होतं तसं म्हणजे. आणि घरच्यांनी भरपूर सपोर्ट केला, महत्वाचं म्हणजे, त्यामुळे हे झालं. आता तुम्हाला यश मिळाले, सगळे तुमच्याबद्दल चांगलंच बोलतील, हो, पण हे सगळं करत असताना अशा कुठल्या घटना आहेत, असे कुठले प्रसंग आहेत, त्या प्रसंगात खरंच तुम्हाला दुःख झालं आणि ते प्रसंग आठवले की तुम्हाला तो संघर्ष आठवतो आणि ह्या सगळ्या गोष्टी? संघर्षात म्हणजे आता एक आमच्याच गावातले हिनवलं गेलं तुम्हाला? हिनवलं म्हणण्यापेक्षा त्यांचं असं म्हणणं होतं की अरे तू किती दिवस झाले टाइमपास करायला, तू एक MBBS झालाय, 2 लाखाचा माणूस म्हणायचे, आणि तू 2 लाख रुपये महिन्याचे सोडून तुम्ही असा टाइमपास करायला आहे. मग असं मला 1-2 जण म्हणले होते की बाबा तू आता ठीक आहे बाबा, आता बस झालं, आता होत नाही, आता काहीतरी जॉईन कर वगैरे, असं होतं. आणि म्हणजे अशा टाइप मध्ये व्हायचं. आणि एकदा राज्यसेवा म्हणजे याचा UPSCच्या मेन्सच्या वेळेस एकदा माझ्या आईला हार्ट अटॅक येऊन गेला समजा. मेन्स एकदम एक 15-20 दिवसात मेन्स होती, आणि मी टेस्ट सिरीज लिहित होतो, आणि अचानक मला घरून फोन आला की असं असं झालंय, आणि लवकर तू, आता आमचं गाव काही छोटच आहे, बीड पण एवढं हे नव्हतं, मग त्यावेळेस कसं डायरेक्ट औरंगाबादलाच आम्हाला न्यायचं सिग्मा हॉस्पिटलला. मग मी इथून सिग्मा हॉस्पिटलला गेलो. मग त्यावेळेस मी थोडं झाला, एक होतं किंवा मेन्स गेली तर गेली, पण आपली आई महत्वाची सध्या, असं म्हणजे कधी कधी असं असतं की आपण घरच्याला टाइम देऊ शकत नाही, आणि आपण डॉक्टर असताना बी मग असं कधी कधी वाटायचं म्हणजे मन दुविधेमध्ये पडलं, एका बाजूला परीक्षा, एका बाजूला. मग त्यावेळेस बी माझा म्हणजे एक 10-12 दिवस तर गेले समजा, गेले. अनेकांना प्रश्न पडतो की तुम्ही UPSC करत असताना MPSC ची परीक्षा क्लिअर केलेली आहे, तर UPSCच्या परीक्षेचा MPSC मध्ये कसा तुम्हाला फायदा झाला? तर ही कसं आहे माहितीये का, आता ही जी परीक्षा आहे समजा मी पास झालो ना, ही डिस्क्रिप्टिव्ह मधून होती, आणि ऍक्च्युली पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह, आता राज्यसेवा पण डिस्क्रिप्टिव्ह आता ह्या वर्षीपासून. तर याचा फायदा म्हणजे मला UPSC मी 4-5 मेन्स वगैरे दिले होते ना, तर त्याचा नक्कीच इकडे फायदा झाला की कसं लिहायचं, काय लिहायचं. आणि या परीक्षेसाठी विशेष म्हणजे मी कोणताही क्लास वगैरे काहीच केलेला नव्हता, मी स्वतःच तयार केली होती. आमचे एक 4 मुलं होते समजा, 2 मुलं होते आम्ही, तर आमचा एक ग्रुप होता, आणि आम्ही डिस्कशन वगैरे करूनच आम्ही हे केलं होतं. कुठं अभ्यास केला? इथं एक ध्रुवतारा म्हणून लायब्ररी होती पुण्यातच, तिथंच आम्ही अभ्यास करायचो, आणि मेजॉर टाइम आमचं डिस्कशन असायचं अभ्यासापेक्षा. तुम्ही कुठल्या लायब्ररीमध्ये अभ्यास केला? ध्रुवतारा म्हणून आग लागली त्या घटनेमध्ये होतात का तुम्ही? होतो, माझे सगळे पुस्तक वगैरे सगळं जळलं होतं. कसं फेस केलं ती परिस्थिती? म्हणजे काय झालं, ऍक्च्युली सकाळीच आम्हाला फोन आला की म्हणजे आपल्याला रिडिंगला आग लागलेली. मग आम्हाला असं वाटलं आग म्हणजे कुठेतरी कोपऱ्यात थोडंफार काहीतरी हे झालं असेल. जेव्हा आम्ही इथे येऊन पाहिलं की 4-5 अग्निशमकच्या गाड्या वगैरे, आणि एकतर आम्हाला कोणी जवळ पण येऊन देत नव्हतं, म्हणजे आमचेच पुस्तक, आमचं सगळं, आमच्या सीटवर पण आम्हाला जाऊ देत नव्हते पोलीस वगैरे.
मग मी एक मॅडम होते कोणतरी, त्यांना बोलायचा प्रयत्न केला. म्हणलं मॅडम आम्हाला ऍटलीस्ट जाऊन पाहून दे तरी, म्हणजे आमचे कोणते पुस्तक जळाले, काय झाले, काही राहिले असते तर आम्ही घेऊन तरी येऊ. पण त्याने काही अलाउड नाही केलं, आणि शेवटी काय जळाले तर सगळेच होते, आणि काही याच्यावर पाणी टाकलं होतं. मग त्याच्यामुळे ते खाली काही वाचण्यासारखे काही राहिलेच नव्हते. त्या जळालेल्या पुस्तकांची किंमत तुमच्यासाठी काय होती? खूप, कारण त्याच्यात कसं होतं की आपण नोट्स वगैरे, पुस्तकं तर आहे पण नोट्स होते सोबत, काही अंडरलाईन केलेले पुस्तक वगैरे असतात. नंतर क्लासवाले इतर लोकांनी भरपूर मदत केली आम्हाला. पुस्तक पण भेटले, पण नवीन भेटले. मग सगळं नवीन, सगळे म्हणजे एकदम असं नवीन अटेम्प्ट असं किंवा फ्रेशर असल्यासारखं पुन्हा नवीन सुरुवात करावं लागली. आणि निकाल लागल्यानंतर पहिला फोन कुणाला करून तुम्ही ही बातमी सांगितली? सगळ्यात पहिले मी घरी फोन केला, आणि भावाने उचलला, आणि म्हणलं की अरे दादा, म्हणलं मी पहिला आलो महाराष्ट्रात. मग तो म्हणे अरे डबल चेक कर, म्हणे तुझंच नाव आहे का, तुझ्यावर कोणी आहे का. आणि मग ते मी 2दा-3दा चेक केलं, आणि परत सांगितलं अरे म्हणलं मीच आहे म्हणून. मग घरच्याला पण खूप आनंद झाला होता. मागे वळून पाहत असताना काय कुठल्या गोष्टी आठवल्या? सगळं हे निकाल लागला आणि सगळी पोस्ट निघाली, म्हणजे पाठीमाग पाहून ज्यावेळेस वळून पाहतो त्यावेळेस असं वाटतं की अरे एवढी एकच गोष्ट होती की यासाठी आपण एवढे दिवस झाले तडफड करत होतो. म्हणजे कधी कधी असतं की ती गोष्ट आल्यानंतर असं वाटतं की आपल्याला अरे आपण म्हणजे यासाठी असं असतं ना ते यासाठी केलं होतं, असं असतं. आणि मी आता जे विद्यार्थी वगैरे पाहतात त्यांना बी सांगायला कसं होतं माहितीये का, की आयुष्यात कसं होतं की फेल नापास वगैरे किंवा पास नापास चालत राहतं, पण तुम्ही जर सिन्सिअरली एफर्ट करत असाल आणि चांगले तुमचे जर प्रयत्न असतील ना, तर नक्कीच आज ना उद्या यश येतच. म्हणजे वेळ लागतो पण यश येतं, आणि ते यश आहे ना, मागचे तुम्ही किती वर्ष वाया गेले किंवा काय झाले ना, याच्यापेक्षा तुम्ही पास झाले ना, मार्क्स तुम्हाला कोणी विचारत नाही, काय नाही, फक्त पास होणं महत्वाचं. नक्कीच तुम्ही बीडचे आहेत, आणि बीड जिल्हा हा मीडियावर किंवा सध्या खूप चर्चेत आहे. दुर्दैवाने तुम्हाला प्रश्न विचारावा लागतोय, बीडमध्ये जे जातीवाद किंवा हे सगळ्या गोष्टी चालल्यात, तर याकडे तुम्ही कसं पाहता? ऍक्च्युली सर, तो जातीयवाद आणि हा आहे ना, किंवा ज्या मध्यंतरी घटना घडल्या वगैरे, तर या गोष्टीत ना ह्या फक्त मीडिया किंवा जे आपण पॉलिटिशियन वगैरे यांचे स्टेटमेंट वगैरे याच्यामध्येच, आणि यानेच ते जास्त उचलल्यासारख्या धरल्या. किंवा सोशल मीडिया वगैरे, काय सोशल मीडियावर काय असतात की एकदम अडाणी किंवा न शिकलेले लोक काहीतरी काहीतरी कमेंट्स करणं काहीतरी, आणि 24 तास त्याच्या मागे फॉलो करणं वगैरे. पण जर तुम्ही ग्राउंड लेवलला पाहिलं, आता माझं बीडमध्ये एकदम छोटं गाव आहे, आणि माझ्या गावामध्ये बऱ्यापैकी सर्व जाती धर्माचे लोक येत. आता काल परत आमच्या गावामध्ये सप्ताह वगैरे झाला सर, एकदम म्हणजे ग्राउंड लेवलला असल्या कोणत्याच गोष्टी नाही, जातीवाद नाही, काही नाही. आता मी पास झाल्यानंतर सर, माझा सर्वात जास्त सत्कार जर कोणी केला असेल तर मराठा बांधवांनी केलेला आहे. आता मी वंजारी, समजा मराठा बांधवांनी माझा सगळ्यात जास्त सत्कार केला. म्हणजे असं नाही की मग त्यांनी म्हणायचं नाही की बाबा वंजारी मग आम्ही का बरं सत्कार करायचा, असं काही नाही. म्हणजे तो ग्राउंड लेवलला ती गोष्ट काहीच नाही. बरं, इतर तुमच्या बीड जिल्हा वासियांना तुम्ही किंवा जे तरुण मित्र आहेत त्यांना काय तुमचं आव्हान असेल? एकच कसं असतं माहितीये का, ज्या घटना घडल्या किंवा ज्या कोणी गोष्टी केल्या असतील वगैरे, तर याच्यापेक्षा नाही का, कसं असतं की तुमचं भविष्य महत्वाचं आहे. आणि कसं असतं की समाजामध्ये आता समजा ज्या 2-3 घटना घडल्या, त्या सलग 2 इलेक्शन आले होते आपले, लोकसभा आणि विधानसभा वगैरे. तर यावेळेस मी कधी कधी असतं की मतासाठी वगैरे, किंवा जे आपण पोलरायझेशन वोटिंग म्हणतो ना, त्यासाठी कधी कधी अशा मुद्दाम घटना घडून पण आणलेल्या असतात किंवा काही गोष्टी असतात. तर माझं असं म्हणणं आहे की जी तरुण पिढी वगैरे यांनी या गोष्टीला बळी न पडता, या भानगडीत पडू नये, आणि स्वतःचं भविष्य, स्वतःचं घर, कसं असतं उद्या ज्यावेळेस तुमच्या भविष्य स्वतःच्या घरावर अशा काही गोष्टी येतात, समजा ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला काही अडचण असेल, काही असेल, त्यावेळेस हे मदत करणार दुसरं कोण नसतं. शेवटी तुम्हाला स्वतःच करावं लागतं गोष्टी हे सर्व. त्याच्यामुळे आता ते आंबेडकर वगैरे सांगून गेलेलेच आहेत की बाबा आपण आपला करावा विचार, धरावा काय करावा सिंधू पार, असं आहे. त्यामुळे ते किती आपण आपला विचार करणं महत्वाचं आहे. बरोबर, नक्की. तुम्ही आता असिस्टंट पुढे कमिशनर झालेले आहेत, काय कॉन्ट्रीब्युशन देणार आहेत राज्याच्या विकासासाठी किंवा सोसायटीसाठी, काय फायदा करून आता जी असिस्टंट कमिशनर किंवा जे सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन मध्ये नाही का, आता सध्या नाही का आपल्या इथं बऱ्यापैकी आता जे अन्न भेसळ असते, दूध असो, पनीर असो, आता पनीर विषयी तर खूप जरी चर्चा असते की अलीकडच्या काळात खूप असं येते की पनीर अनलॉग असो किंवा ओरिजिनल पनीर वगैरे असो. तर माझं एकच आहे की आता डॉक्टर होतोच मी ऑलरेडी, आणि याच्यानंतर बी आता या लेवलला म्हणजे जे फूड सेफ्टी अन्न सुरक्षा आहे ना, यावर काम करताना माझा एकच उद्देश असेल की समाजाला किंवा आपले जे सोसायटी वगैरे नाही का, यांना चांगल्या प्रकारचं अन्न वगैरे किंवा भेटावं, जेणेकरून की जे प्रिव्हेंटिव्ह लेवललाच बऱ्यापैकी असं ना, प्रिव्हेंटिव्ह लेवललाच बऱ्यापैकी काम केल्यामुळे कसं होईल, त्यांना आजार वगैरे पडणं किंवा या गोष्टीमुळे त्यांना बऱ्यापैकी आपण कसं करू, प्रिव्हेंट करू शकतो. म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर अशा प्रकारे हे. नितीन, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.